नमस्कार मंडळी, आज आपलं सर्वांचे स्वागत आहे गीतास किचनमध्ये. तर आज आपण बनवूया बेसन आणि भाकर. तर आज आपण बेसन बनवण्याची सामग्री बघूया. इथं एक घेतलं आहे, एक वाटी बेसन आहे, एक टमाटर कापून घेतलेला आहे, एक कांदा कापून घेतलेला आहे, थोडंसं जिरे घेतलेलं आहे, राई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये 2 चम्मच तिखट घेतलेलं आहे, थोडंसं हळद घेतलेली आहे, 1 चम्मच धनिया पावडर घेतला आहे, थोडंसं मीठ घेतलेलं चवीनुसार आणि थोडंसं हे अद्रक लसणाचं पेस्ट घेतलेलं आहे. चला तर आपण बनवूया बेसन. चला तर आता आपण गॅसवर पातेलं ठेवलं आहे, त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं 2 बोटले तेल. गॅस थोडीशी मध्यम आचेवर ठेवायची. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचं कांदा. तर आपण याच्यामध्ये जिरे आणि राई टाकून घ्यायचं आणि थोडंसं लालसर होऊ द्यायचं, पकू द्यायचं. तर बघू शकता आपले कांदे इथे लाल झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण टाकून अद्रक लसणाचं पेस्ट आणि याच्यामध्ये टाकले थोडंसं तिखट. याला मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये टाकून घ्यायचे टमाटर. याला थोडंसं टमाटर पकू द्यायचं कमी याच्यावर. चला तर आपले इथे टमाटर झालेले आहे, त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी. याला उकळी येऊ द्यायचं पाण्याला. चला तर पाणी उकळले आलं आहे, आपण याच्यामध्ये बेसन लावून घेऊ. थोडं थोडं बेसन टाकायचं आणि फिरवत जायचं. त्याला असं मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं याला. चला तर बघूया आपलं बेसन झालेलं आहे, चांगली उकळी आलेलं आहे. याच्यामध्ये टाकून ठेवूया सांबार. याला मिक्स करून घेऊया सांबाराला. छान असं 2 मिनिटं पकू द्यायचं. चला तर आपलं बेसन झालेलं आहे. गॅस बंद करून द्यायची आणि आपण इकडे ठेवलेलं आहे भाकर बनवण्यासाठी पाणी. तर आपण पाणी उकळून घेतलेलं आहे, याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं करायचं, लागेल तेवढं. चला तर आज आपण भाकर बनवूया. तवा ठेवून घेऊन घ्यायचं. आपण बनवूया आता भाकर. पीठ मळून घेऊया थोडंसं छान. चला पीठ मळून घेऊया.
तर छान मळून घ्यायचं आहे भाकरीसाठी. पीठ छान मळलं का भाकर छान होते. तर असं बनवून घ्यायचं. चला तर आता भाकर बनवून घेऊया. तर कमेंट करून सांगा मित्रांनो की माझी भाकर कशी बनलेली आहे. मी काही जास्त बनवत नाही. तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो की माझी भाकर कशी बनलेली आहे, मी कशी बनवते, काय बनवते. आणि लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा. आणि तुम्ही कमेंट करून सांगू पण शकता की ताई अशी झाली तशी झाली म्हणून झाली. तर बघू शकता आपली भाकर तयारी झालेली आहे. सब्जी टाकून घ्यायचं तव्यावर आणि पाणी लावून घ्यायचं. तर बघू शकता आपली एक साईडने पकलेली आहे, दुसऱ्या साईडने पकू द्यायची. तर बघू शकता आपली इकडे साईडने पकलेली आहे. तर बघू शकता आपली भाकरी इथं फुगलेली आहे आणि पकली पण आता. तर बघू शकता मंडळी आपली भाकर आणि बेसन तयार झालेलं आहे. तर तुम्हाला आवडल्यास तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी झालेली भाकर आणि बेसन.